राज ठाकरेंनी जो डेटा दाखवलाय तो वोटिंगचा डेटा नाही, तो मतदार. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी हा पहिल्यापासून मुद्दा उपस्थित केला. ईव्हीएम चुकीचं आहे हे मुद्दा मांडणारे पहिले भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि 2004 पासून आम्ही ईव्हीएमच्या विरोधात लढत आलो. हे दोन्ही जे प्रेझेंटेशन होते ते ओरिजिनल राहुल गांधींनी दिल्लीमध्ये प्रेझेंटेशन केलं त्याचीच कॉपी. 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदान कुठनं वाढीत झाले. महाराष्ट्रात सगळीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे वाहत असताना जाहीर सभा आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत. नुकताच मुंबईमध्ये निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला. ठाकरे बंधूंनी सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन हा मोर्चा पार पडला. यावर बोलताना सुजात आंबेडकरांनी राज ठाकरेंना टार्गेट केले. राज ठाकरे यांची डगमग 2019 पासून चालू आहे, ज्यावेळेस त्यांनी बिन शर्ट पाठिंबा दिला होता. ते पुढे हेही म्हणाले की राज ठाकरे आता सगळे कॉम्बिनेशन ट्राय करत आहे. जिथे चमकते तिथे चमकते, जिथे चमकत नाही तिथे चमकत नाही. त्यांना यश मिळालं नाही, त्यात मी काय करू, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी हा पहिल्यापासून मुद्दा उपस्थित केलाय. 2004 पासून ईव्हीएम ह्याच्यामधनं घोळतो आणि ईव्हीएम चुकीचं आहे हे मुद्दा मांडणारे पहिले भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि 2004 पासून आम्ही ईव्हीएमच्या विरोधात लढत आहोत. राज ठाकरेंनी जो डेटा दाखवलाय तो वोटिंगचा डेटा नाही, तो मतदार यादीचा डेटा दाखवला. आदित्य ठाकरेंनी पण जे प्रेझेंटेशन केलं आणि ह्या सगळ्याचीच म्हणजे हे दोन्ही जे प्रेझेंटेशन होते ते ओरिजिनल राहुल गांधींनी दिल्लीमध्ये प्रेझेंटेशन केलं त्याचीच कॉपी प्रेझेंटेशन होते असं मी मानतो. पण ह्या प्रेझेंटेशनपेक्षा वेगळा आमचा जो होता त्याच्यामध्ये आम्ही उलटा कलेक्टरावर बीएलओवर म्हणजे बूथ लेवल जो असतो तो आणि जो प्रत्येक बूथचा इन्चार्ज असतो त्याच्यावर आणि रिटर्निंग ऑफिसरवरती जबाबदारी टाकली की 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदान कुठनं वाढीत झाले याची आकडेवारी द्या. कारण आपण जर वोटिंगचा प्रकार बघितला तर 5 वाजता गेट बंद होतात आणि 5 वाजता वोटिंग सेंटरचे जे मेन डोर असतात ते बंद होतात. त्याच्यानंतर जे प्रिमायसेसमध्ये असतात त्यांना त्याच्यानंतर वोटिंग करायचा अधिकार असतो. गेट बंद व्हायच्या आत जे गेटच्या आतमध्ये येतात त्यांना वोटिंग करायचा अधिकार असतो. आता ही तिकडच्या बीएलओची आणि रिटर्निंग ऑफिसरची जबाबदारी असते की जितके लोक आतमध्ये आले त्यांना चिठ्ठ्या द्यायच्या आणि त्या चिठ्ठ्या वोटिंग नंतर जमा करून द्यायच्या. तर आम्ही त्यांच्या हे सांगितलेलं की तुम्ही प्रस्तुत करा की 76 लाख या 5 वाजल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरनी चिठ्ठ्या वाटल्यात का आणि तितक्या वाटल्या असतील तर हे मतदान वाढीव नाही. पण जर 76 लाख चिठ्ठ्या या रिटर्निंग ऑफिसरनी 5 वाजल्यानंतर वाटल्या नसतील तर हे मतदान कुठनं आलं, यांना मतदान कोणी करू दिलं, हे मतपेटीत कसं पडलं, याचा मोजणीमध्ये धरण्यात कसं आलं, हे सगळे प्रश्न आमचे ग्राह्य धरतात ज्याचे अजून उत्तर सरकारने दिली. जिल्ह्यामध्ये कलेक्टरांच्या मार्फत अॅफिडेव्हिट दिले आणि त्याच अॅफिडेव्हिटच्या जोरावरती कोर्ट केस ही केलेली आहे. चेतन आहिरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या नावाने तुम्हाला ती केस रेफर करता येईल.